नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ बनवायचं म्हणजे दोन विषय आहेत। एक आहे मुळा आणि दुसरा आहे घासगवत। तर हे घासगवत बघा तुम्ही मित्रांनो, किती छान ग्रो झाले बरं का। तर किमान ही तुम्हाला एक 10 फूट तरी ह्याची हाईट आहे, 9 फुटाच्या तरी वर नक्कीच आहे। ती पालाची खाली वाकला आहे, ती जर सरळ केला तर नक्कीच 10 फूट याची हाईट आहे। तर लोक म्हणतात घासगवत नका वापरू, हे होतं ते होतं, पण एक आहे, घासगवताशिवाय वैरणीचा पुरवठा होत नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे। घासगवत तुम्ही पूर्ण सगळं वापरू नका, पण थोड्याफार प्रमाणात तुम्हाला घासगवत वापरावंच लागेल, त्याशिवाय तुमचं वैरणीचं मॅनेजमेंट होणार नाही। कितीही तुम्ही चांगली मका आणा, काय आणा, लगेच संपून जाणार। हे जसं उत्पादन देते, हे जसं टनेज देते घासगवत, तसं कोणतंच चारा पीक देत नाही। त्यामुळं घासगवत लावून घ्यायचं। आता माझा थोडा आहे घासगवत हा। आता मी आमचं थोडं मळ्याचं रान आहे, तिथं म्हणजे काळं रान आहे ते, आणि कमी पाण्यावर तिथं येऊ शकते, त्या ठिकाणी 1 एकर रान आहे ते, त्या ठिकाणीच मी पूर्ण ते 1 एकर रान घासगवत लावून घेणार आहे। आता पावसामुळे तिथं काय करता येत नाही, आज जाता येत नाही। तिथं ज्वारी होती, ती ज्वारी काढल्यानंतर आता थोडंसं वापसा वगैरे आल्यानंतर तिथं सऱ्या पाडून ऊसासारखं घासगवत मी लावणार आहे। खूप छान घासगवत येतं, आणि घासगवताशिवाय मला तर काय आता सध्या तरी पर्याय दिसत नाही, भविष्यात दिसला तरी बघता येईल, पण आता घासगवत हे लावणं गरजेचं आहे। किमान एका गाईचा किमान 40% तरी चारा घासगवतानं कंप्लीट करावं। बाकीचं 60% राहिलेलं आपण मुरघास वगैरे देऊया, पण 40% तरी घासगवतानं केला पाहिजे, तर कुठंतरी सगळं मॅनेजमेंट आपलं बसणार आहे। नाहीतर वैरण खूप जास्त लागते, फक्त मुरघासावर गोठा चालत नाही। मी पण आधी म्हणत होतो फक्त मुरघास घालीन, घासगवत घालणार नाही मी, कारण का त्यावेळेस माझ्या गायी कमी होत्या आणि मला वाटत होतं होईल मॅनेज। पण जशा गायी वाढत जातील तशा अनेक वेगवेगळ्या अडचणी येत जातात। मग त्याच्यावर तुम्हाला कळत जातं की घासगवत हे पाहिजे आहे, घासगवत लावून घ्यायचं आहे मित्रांनो सगळ्यांनी, ज्यांना गायी वाढवायच्या आहेत त्यांनी। ज्यावेळेस तुम्हाला घासगवताची गरज वाटत नाही, ज्यावेळेस तुमच्याकडे मुरघास आहे, त्यावेळेस तोडू नका घासगवत, राहू द्या तिथंच। पण ज्यावेळी असं चाऱ्याचं संकट येतं त्यावेळी घासगवत हे पाहिजेच। तर ह्या साईडला बघा, ह्या साईडला जरा उतरता भाग आहे, इकडं पाणी जास्त चांगलं उभा राहत होतं आणि माती पण जरा चांगली आहे। इकडं अशी हाईट म्हणजे चांगलं घासगवत आले, आणि इकडं थोडं कमी हाईट झालेली आहे। युरिया आपण वापरलेला नाही, युरिया टाकलेला नाही, कारण का युरियाच मिळाला नाही। मिळाला तरी पण थोडी मिळालं, त्यामुळे ती फक्त मक्यासाठीच यूज झाला, घासगवतासाठी युरिया आलाच नाही। तर ह्यांच्यासाठी आपण थोडंसं आता गाई वगैरे आहेत ना, ह्यांचंच धुतल्यानंतर ना जे एक टँक करून त्या टँकमध्ये मडपंप बसवून त्या मडपंपनं पाणी देताना ते ह्यांना द्यायचं आहे, तशी सिस्टीम करून घ्यायची आहे। म्हणजे गायींपासूनच घासगवताला, शेणापासूनच घासगवताला सगळं न्यूट्रिशन मिळालं पाहिजे, आणि घासगवत उलट जास्त चांगलं येते त्यांना अजून, बरोबर आहे, ते एक करून घ्यायचं। तर हा दुसरा विषय आहे मुळा। तर इकडल्या साईडला घासगवत लावताना हे दोन्हीच लावलं होतं, पण इकडलं काही नीट आलं नाही, ते पहिलं मोडलं, हे दुसऱ्यांदा लावलं, दुसऱ्यांदा बी बरीच तुटाळ झालेले, ती आज तुटाळ साधून घेतलेले। बघा इथं असं जसं जिथं तुटाळ झालेलं आहे तिथं घासगवताचं बेनं परत अजून एकदा लावून घेतलं आहे। तरी त्याचसोबत मी परत तुटाळ झाल्यानंतर लावतो ना, 19 जुलैला ना मुळ्याचं बी टोचलं होतं, 19 जुलैला। आज आहे 14 ऑगस्ट, जवळपास 27 दिवस झाले, आज 27वा दिवस आहे। तर आणखीन एक 20 दिवसांनी हा मुळा आपल्याला विक्रीला येणार आहे। तर मित्रांनो, ह्याला मी काही सुद्धा खर्च केलेला नाही, बरोबर। तर फक्त 100 रुपयाचं बियाणं आणलं होतं, येलोरा सीड्स, 100 की 200, 100च मला तर वाटते, त्यातलं पण निम्म राहिलं आहे अजून। 200चं जरी आणलं तरी 100 रुपयाचं बियाणं, कारण का ते अजून निम्म राहिलं आहे। ते 100 रुपयाचं बियाणं, आणि टोचायला काय एक काकू होत्या, त्यांनी किती त्या बाईंनी कामाला आलेले, त्यांनी किती एक तास किंवा 1.5 तास टोचला असेल, तास किंवा 1.5 तासात हे एवढं त्यांनी टोचून दिले, जास्तीत जास्त 2 तासात समजा एवढं त्यांनी टोचून दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ना एक आता खुरपणी केलेली आहे, ती पण तणले आलं म्हणून खुरपणीला एक 7 बायका, ते 7 आणि 1 म्हणजे टोटल 10 बायका धरा तुम्ही, टोटल 10 बायका आणि 100 रुपये बियाण्याचे, एवढा ह्याच्यात खर्च झालेला आहे। आणि किती छान ह्याचा रिझल्ट आहे बघा, किती चांगला मुळा दिसतोय। एका साईडने मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, प्रत्येक सरीला इकडं आणि इकडं दोन्ही साईडला मुळा टोचून घेतलेला आहे।
आणखीन 20 दिवसात आपल्याला हा विक्रीला येईल. तर किमान एक काही जरी रेट भेटला, मुळ्यांची संख्या इतकी आहे की 2-3 किती का रुपयानं जरी मुळा गेला तरी पण आपल्याला 100% प्रॉफिटच होणार आहे. तर बघू शकताय, त्यामुळं रान कुठं शिल्लक असेल आपलं, कुठं काय, तर त्यात काय लावता येईल ह्याचा प्रयत्न करून प्रत्येकानं फायदा करून घ्यायचा आहे स्वतःचा. उगं मोकळं ठेवून काय फायदाच झाला नसता ह्याचा, बरोबर आहे. ह्याला काय न करता एवढं आपल्याला हा मुळा मिळणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. ह्यात आपण खात टाकून घेतला होता, त्यामुळं मुळा का नाही लय भारी आला आहे. आता ही बघा, हे बघा, ही रोप आहे, ही मुळा खालनं वर म्हणजे असं ढकलायला लागले वर, इतका भारी आला आहे. असंच बऱ्याच ठिकाणी आहे, खूप टपोरा मुळा आहे. तुम्हाला दाखवतो आणखीन 1-2 ठिकाणी. हे बघा, इथं एक, हे बघा. तर असंच बऱ्याच ठिकाणी आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद.